2019 पासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 मुख्यमंत्री झालेले आहेत। मात्र अजूनही 2019 मधल्या मुख्यमंत्री पदाचा वाद अधूनमधून उफाळून येत असतो। मात्र यावेळी सत्तेत असलेल्याच भुजबळांनी संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा देत शिंदेंच्या नेत्यांचे दावे खोडून काढलेले आहेत। पाहूयात। त्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही। आणि त्या मनाने एकनाथराव शिंदे खरोखर त्यावेळेला ज्युनियर होते। इतक्या प्रचंड बहुमतानंतरही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधानांवरून एकमेकांना खो देण्याचं काम रंगलंय। म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मतभेदांवर राऊत शिंदेंवर निशाणा साधतात आणि दुसरीकडे त्यांचेच नेते अंबादास दानवे शिंदेंना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला देतात। सत्तेतही एकमेकांना शह काटशह देण्याचं राजकारण रंगलंय। मात्र वरवर सारं काही आलबेल असल्याचं नेते मंडळी सांगतात। मग या काळात ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या सूचना शरद पवारांच्याच होत्या या राऊतांच्या दाव्याला भुजबळांनी दुजोरा देऊन शिंदेंना ज्युनियर म्हटलंय। एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही। त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं। त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती। ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। आता काका पुतण्यांनी काय केलं हे माहिती नाही, परंतु मी असं ऐकलंय आणि हे खरंच आहे ना। त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक जे आहेत आमच्या बाजूचे सिनियर लोक होते आणि त्या मनाने एकनाथराव शिंदे खरोखर त्यावेळेला ज्युनियर होते। आता माझ्यासारखा मनुष्य मी 91 पासून मंत्री आहे। अजित पवार पण मला वाटतं 93 पासून असेल राज्यमंत्री आणि मंत्री वगैरे सगळं आहे। मग अशा वेळी त्याने म्हटलं असेल की हे सगळं जर सांभाळायचं असेल तर सिनियर मनुष्य कोणतरी पाहिजे, तुम्ही असेल तर दबदबा राहील। शिंदेऐवजी ठाकरे पदाच्या लालसेपोटी मुख्यमंत्री झाल्याचा आरोप रामदास कदमांसहित एकनाथ शिंदेंनी केला होता। तो दावा राऊतांनी खोटा ठरवल्यानंतर भुजबळांनीही त्यावर राऊतांना पूरक विधान केलंय। उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ह्या कडव्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून सांगितलं। कोणाला? एकनाथ शिंदेकडे बोट टाकून गपचूप एका रात्रीमध्ये शरद पवार साहेब उठतात काय आणि उद्धव ठाकरेंचं नाव सांगतात काय? कसं काय चमत्कार? त्याने जो शब्द पाळला असता आमचा 50-50 चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। दरम्यान मंत्रीपद न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं शेरोशायरी करत जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हटलं होतं। त्याबद्दल आज विचारलं असता माझ्या नाराजीबद्दलचा सारा अपप्रचार माध्यमांचाच असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, हा तुमचा सगळा जो आहे चुकीचा प्रचार आहे। मला वाटतं काही दिवसापूर्वीच शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर होतो ना मी। कार्यक्रमाला शिर्डीला जो राष्ट्रवादी कार्यक्रम पार्टीची जी आहे बैठक होती, त्या बैठकीला मी हजर राहिलो। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।